नमस्कार मित्रांनो, प्रभात कट्टाच्या एका नवीन अपडेटमध्ये मी सुनील तुरकर आपले स्वागत करतोय। सध्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात निवडणुकीला हळूहळू रंग चढू लागला आहे। भंडारा गोंदिया लोकसभा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र हा किल्ला पूर्णतः ढासळलेला असून आज घडीला भाजपने व्यापलेला आहे असे चित्र भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये दिसून येत आहे। संपूर्ण देशात भाजपची घोडदौड सुरू असून अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार या घोषणेने या मतदारसंघालाही मोदीमय केले आहे असे चित्र दिसून येत आहे। अशात भाजपने सुनील मेंढे यांनाच पुन्हा एकदा संधी देऊन मागील 5 वर्षाच्या कार्यावर समाधान ठेवत त्यांना यशस्वी नेतृत्वाची पावती देत क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी दिली आहे। तर दुसरीकडे या मतदारसंघात काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उमेदवार असतील असा विश्वास काँग्रेसच्या वर्तुळात असताना त्यांनी उमेदवारी नाकारत राजकारणात नवख्या असलेल्या डॉक्टर प्रशांत पडोळे यांना निवडणूक आखाड्यात उतरवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे। यामुळे मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला असून उत्साह मावळल्याचे चिन्ह दिसून येत आहे। हा निर्णय नानांच्या अंगलट येणार की काय असे जो तो बोलू लागला आहे। सोबत नाना नसले की कार्यकर्ते प्रचारात तितके सहभागी होत नाही अशीही आपापसात चर्चा दिसून येत आहे। त्यामुळे आता नाना स्वतः उमेदवाराला खांद्यावर घेऊन फिरू लागले आहेत। नाना प्रदेशाध्यक्ष असल्याने राज्यभरात निवडणूक निर्णयात सहभागी व्हावे लागते। आता आपल्या मतदारसंघात लक्ष घालायचे की राज्यात लक्ष घालायचे अशी द्विधा स्थिती त्यांच्यापुढे निर्माण झाली आहे। नानांनी ही उमेदवारी नवख्याऐवजी पक्षातील निष्ठावंत वरिष्ठांना किंवा राजकारणातील तरबेज खेळाडूंना दिली असती तर पडोळेंचे ओझे घेऊन फिरण्याची त्यांना गरज पडली नसती। भाजप नेहमीच इलेक्शन मोडवर असते। त्यांची मायक्रो प्लॅनिंग ही बूथ पेज प्रमुखापर्यंत आहे। ही भाजपसाठी अतिशय जमेची बाजू असून आज घडीला मतदारसंघातील 2130 बूथांवर सशक्त अशी त्यांची चमू आहे। सोबतच बलाढ्य मित्रपक्ष म्हणून खासदार प्रफुल्ल पटेलांच्या राष्ट्रवादीची साथ त्यांना मिळाली आहे। नामांकन अर्ज दाखल करताना प्रफुल्ल पटेल यांचे भाषण ऐकून ही निवडणूक त्यांनी प्रतिष्ठेची केल्याची चर्चा जो तो करत आहे। लढत जरी मेंढे आणि पडोळेमध्ये असली तरी ही निवडणूक आता पटेल विरुद्ध पटोले अशी झाली आहे असे लोकांचे मत आहे। मतदारसंघात 6 विधानसभा क्षेत्र आहेत। 6 पैकी साकोली वगळता 5 मध्ये महायुतीचे नेतृत्व आहे। भंडारा येथे मित्रपक्ष शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर तसेच तुमसर व अर्जुनी मोरगाव येथे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे व आमदार मनोहर चंद्रिकापुरे आहेत। तिरोडा येथे भाजपचे आमदार विजय रांगडाले तसेच गोंदिया येथे चाबी संघटनचे आमदार विनोद अग्रवाल यांच्यासह सर्व माजी मंत्री, माजी खासदार, आमदार व पदाधिकारी पूर्ण शक्तीनिशी कामाला लागले आहेत। परंतु दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्षाकडे संघटन कौशल्याचा अभाव दिसून येत आहे। सामना एकतर्फी दिसत असला तरी काँग्रेस याला तुल्यबळ करण्यासाठी कोणती युक्ती आखेल व पडोळे यांच्या प्रचारासाठी नाना पटोले कोणता डाव खेळतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। कारण अखेर नाना पटोले हे राजकारणाचे धुरंधर खेळाडू आहेत हे मात्र विसरून चालणार नाही। ऐन वेळेस गेम पलटवण्यात नाना पटोले हे तरबेज असतात हे मात्र विसरून चालणार नाही। त्यातच भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रामध्ये माजी आमदार चरण वाघमारे यांची सुद्धा भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। माजी आमदार चरण वाघमारे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती। त्यामध्ये लोकसभा निवडणुकीत नेमके कोणाला समर्थन द्यायचे याविषयी त्यांनी चर्चा केली। एकंदरीत 10 तारखेपर्यंत आपण आपला निर्णय स्पष्ट करू असे त्यांनी जाहीर सभेत बोलताना सांगितले आहे। एकंदरीत नाना पटोले यांना चरण वाघमारे यांची साथ मिळाली तर नक्कीच या ठिकाणी काँग्रेसची बाजू भक्कम होणार आहे। भंडारा तसेच तुमसर मोहाडी या विधानसभा क्षेत्रामध्ये चरण वाघमारे यांची ताकद खूप मोठ्या प्रमाणात आहे। या ठिकाणी चरण वाघमारे यांची साथ जर काँग्रेसला मिळाली तर नक्कीच काँग्रेसचे पारडे या भागात जड राहणार आहे। एकंदरीत आपल्याला भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राविषयी काय वाटते आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा। भंडारा गोंदिया लोकसभा व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतरही लोकसभा क्षेत्रांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी आपण पाहत राहा प्रभात कट्टा। तत्पूर्वी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा। नमस्कार।